नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ह्या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर समजा हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल तुम्हाला आठवत असेल की आपण कालच्या दिवसासाठी म्हणजे आजच्या दिवसासाठी जे विश्लेषण काल केलं होतं त्यामध्ये तुम्हाला वरच्या बाजूला ही एक ट्रेंड लाईन दिलेली होती आणि खालच्या बाजूने तुम्हाला ही एक ट्रेंड लाईन दिलेली होती आणि सांगितलेलं होतं की आता आपल्याला काय होऊ शकतंय, ब्रेकआउट येऊ शकतो. हे जो काही ट्रँगल बनलाय आपल्याला, हा सिमेट्रिकल ट्रायंगल जो आहे याचं ब्रेकआउट आपल्याला आता येऊ शकतं. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल सांगतानाच सांगितलेलं, जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर आधी वर जाईल, लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि त्यानंतर परत वर जाताना हा लेवल जेव्हा ब्रेक होईल त्यावेळेला आपल्याला खूप चांगली तेजी बघायला मिळेल. पण आज काय झालं, आज निफ्टीमध्ये जर तुम्ही बारकाईनं बघितलं, मी थोडंसं आता झूम करून तुम्हाला दाखवतो म्हणजे व्यवस्थित प्राइस ऍक्शन लक्षात येऊ शकेल. आणि त्याचबरोबर काल हे सुद्धा सांगितलं होतं की जर किंमत वर जाणार असेल तर वरच्या बाजूला 24,660, 24,680 हा रेझिस्टन्स झोन आहे, हे मी कालच सांगितलेलं होतं. आणि जर किमतीला वर जायचं असेल तर हा जो रेझिस्टन्स झोन आहे, हा रेझिस्टन्स झोन ब्रेक करून किमतीला वर जावं लागेल तरच किंमत वर जाऊ शकते. हे देखील काल सांगितलेलं होतं. आज काय झालं, आज थोडीशी गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर किंमत खाली आली. साधारण 24,600च्या थोडंसं वरून पुन्हा बाउन्स झालं. परत एकदा गेलं आणि 24,660 ते 680 ह्या रेंजमध्ये रेझिस्टन्स घेऊन परत किंमत खाली आली. आता ही 660, 680 ह्या लेव्हल का आल्यात? त्याचं कारण तुम्ही बघू शकता. हा हाय जर बघितला तर हा 24,662 च्या आसपास आहे. हा जर हाय बघितला तर तुमच्या लक्षात येईल की 24,678 च्या जवळपास आहे. म्हणून 24,660 ते 24,680 राउंड फिगर दिला होता आणि सांगितलं होतं की हा रेझिस्टन्स झोन आहे. जनरली असं का असतं, पूर्वी ज्या मोठ्या कॅन्डल रेड बनल्या आहेत, जिथपर्यंत किंमत येऊन सेलिंग आलेलं आहे, त्या लेवल्सच्या आसपास आपल्याला पुन्हा एकदा रेझिस्टन्स घेतला जाण्याची शक्यता असते. एकदा दोनदा घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतर तो ब्रेक पण होऊ शकतो. रेझिस्टन्स झोन आहे याचा अर्थ आयुष्यात कधीच इथून ब्रेक होणार नाही असं नाही. 2-3 वेळा त्या रेझिस्टन्सला रिस्पेक्ट दिल्यानंतर मग तो ब्रेक पण होऊ शकतो. तर हे झालं वरच्या बाजूला इथे का रेझिस्टन्स घेत होतं. एकदा खाली आलं, परत वर जाताना आपल्याला असं वाटलं की एम पॅटर्न बनेल आणि खाली जाईल. पण प्रत्यक्षात आणखीन वर गेलं. त्यामुळे इथून मागे एम पॅटर्न बनण्याची म्हणजे जी शक्यता होती ती संपली. परत ह्याच झोनमध्ये आलं. 24,660 ते 24,680 आणि परत एकदा सेलिंग आलं. इथे सुद्धा असं झालं, परत वर गेलं, परत खाली आलं, परत वर जातंय, परत खाली. म्हणजे तुमच्या लक्षात येईल खाली आलं तर 24,600, 24,600 पर्यंत फार आलंच नाही. 24,025, 24,030 ची जी लेवल आहे, ह्या भागामध्ये किंमत खाली आलीच की वर जायची, खाली आली की वर जायची. प्रत्येक वेळेला बघा इथे खाली आली की वर गेली. जेव्हा जेव्हा इथे आली प्रत्येक वेळेला तुमच्या लक्षात येईल इथेच फक्त अर्धा तास असं झालं की किंमत 24,630 च्या खाली टिकली. अन्यथा 24,625 घ्या किंवा 30 घ्या, ह्या एरियामध्ये आल्यानंतर किंमत कायम वर जात होती. इथे सुद्धा बघा एकदा खूप मोठं खाली आलं होतं, परत वर गेली. इथे सुद्धा शेवटी सुद्धा बघा इथनं खाली आली होती, शेवटी
24,636च्या म्हणजे 30च्या वरच जाऊन क्लोजिंग आलेलं आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे झालं असं आज, की 24,600 ते 24,630 हा जो एरिया आहे हा सपोर्ट म्हणून काम करत राहिला आणि 24,660 पासून 24,680 पर्यंत हा जो एरिया हा रेजिस्टन्स म्हणून काम करत राहिला आणि निफ्टी 50 ह्याच दोन एरियामध्ये अडकलेली आपल्याला बघायला मिळाली. आता उद्या काय होऊ शकतं हे झालं, आज काय झालं. उद्या ह्यापैकी ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, बरोबर. आता समजा तेजी होणार असेल, आता इथे काय झालंय, पोल आणि फ्लॅग पॅटर्न सुद्धा तयार झालाय. तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर इथे पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालाय. अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला हा पोल दिसतोय आणि हा फ्लॅग दिसतोय. तर पोल अँड फ्लॅग पॅटर्नचं काय असतं, वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता असते. अर्थात हे पण आहे की ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, खालच्या दिशेनं आला तर खाली सुद्धा एक मोठी मूव्हमेंट होऊ शकते. पण एक 60% शक्यता वरच्या दिशेनं ब्रेकआउटची असते. तर उद्या आता काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. उद्या आपल्याला इथे सुद्धा एक ट्रेंड लाईन काढून ठेवावी लागेल आणि त्या ट्रेंड लाईनचा जर ब्रेकआउट आला, मी तुम्हाला इथे ती काढून पण दाखवतो. इथे जर समजा आपण अशा प्रकारे एक ट्रेंड लाईन काढून ठेवली आहे. आता ह्या ट्रेंड लाईनच्या वर किंमत टिकली, तर मग काय होऊ शकेल, पोल अँड फ्लॅग पॅटर्नचा ब्रेकआउट येऊ शकेल. इथे सुद्धा असं होईल, जर वरच्या बाजूने जाणार असेल, तर इथून एक ब्रेकआउट देईल, ह्या एरियात येईल, एकदा परत इथे खाली येऊ शकेल आणि त्यानंतर मग परत वर जाताना आपल्याला एक चांगली तेजी बघायला मिळू शकेल. अर्थात खालच्या दिशेनं जाणार असेल, तर मग 24,600 ची लेवल जी आहे ही ब्रेक झाली पाहिजे. जर 24,600 ची लेवल ब्रेक झाली, तर एक खाली चांगली सेलिंग येईल, बाउन्स येईल एक लेवल टेस्ट करण्यासाठी आणि मग परत किंमत खाली जाऊ शकते. आता तुमच्यापैकी काही जणांना असा प्रश्न पडला असेल, की इथे हे लेवल टेस्ट करण्यासाठी इथे खाली आलं किंवा इथे लेवल टेस्ट करण्यासाठी वर गेलं, असं का होतं? तर मार्केटमध्ये त्याशिवाय लिक्विडिटी तयार होत नाही. तुम्ही विचार करा, की मार्केटमध्ये नॉन स्टॉप म्हणजे अशी जी तेजी झाली, ही तेजी कंटिन्यू होतच राहिली. काय होणार? सगळ्यांनाच दिसतंय की मार्केटमध्ये तेजी होतीये. अजिबात रेड कॅन्डल बनत नाहीये. सगळेजण बाय करायला लागणार. सगळेजण जर बायच करायला लागले, तर मग सेलर कोणी शिल्लक राहणार नाही आणि व्यवहार पूर्ण होण्यासाठी बायर आणि सेलर दोघेही असले पाहिजेत, तरच तो व्यवहार पूर्ण होतो. त्यालाच लिक्विडिटी असं म्हणतात. म्हणजे सगळेजण पैसे घेऊन खरेदी करायला एखादी वस्तू तयार आहेत, पण विकायलाच जर समोर कोण उपलब्ध नसेल, तर तो व्यवहार होणारच नाही. तर ह्याच्यासाठी प्रत्येक किमतीला बायर आणि सेलर हजर असतील तरच तो व्यवहार होऊ शकतो आणि मार्केट असं का झिगझॅग चालतं याचं कारण लिक्विडिटी असते. जर एकाच दिशेनं चालत राहिलं तर लिक्विडिटी मेंटेन होणार नाही आणि मग सगळेच बाय करत राहतील, सेल कोणी करणार नाही किंवा पडायला लागलं तर सगळेच सेलर होतील, बाय कोणी करणार नाही. मग अशा वेळेला काय होऊ शकतं, मार्केट त्याच्यामध्ये आपल्याला मग कुठलं तरी अप्पर सर्किट लोअर सर्किट लागू शकतं, बरोबर. तर ह्याच्यासाठी आपल्याला हे लेवल टेस्ट करायला खाली येणं किंवा वर जाणं हा जो गोष्ट घडते ती त्याच्यामुळे घडते. माझ्या मते तुम्हाला लक्षात आलं असेल उद्या काय होऊ शकतं, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या त्या पद्धतीनं तुमच्या लक्षात सुद्धा येईल. आणि आज एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आणखीन सांगायची आहे निफ्टी 50 मध्ये. मी तुम्हाला मागच्या काही दिवसापासून सांगतोय की आपल्याला ही जी कॅन्डल शेवटची तयार होतीये, बरोबर. ही कॅन्डल बघा, तुम्हाला इथे लक्षात येईल की ही कॅन्डल झाली होती शेवटची कॅन्डल, बरोबर. हे जे 3 तारखेपासून लागू झालंय त्यानंतर ही पहिली कॅन्डल होती. त्यानंतर ही कॅन्डल बघा, ही दुसरी होती. आकार थोडा कमी झाला याच्यापेक्षा. कालची तिसरी होती. आकार आणखीन थोडा कमी झाला. मी सांगतानाच सांगितलं होतं 2-3 दिवसात किंवा फार फार तर या आठवड्याभरात हे जे काही नवीन सिस्टीम आहे ती आपल्याला सेटल होईल, स्मूथ होईल आणि त्यानंतर मग खूप मोठे कॅन्डल ज्या बनतायत ते आता बनणार नाहीत. आता बघा हळू आकार लहान-लहान होत आजच्या कॅन्डलचा आकार जर बघितला तर अगदीच छोटासा आहे. बरोबर. म्हणजे आता ह्या नॉर्मल कॅन्डल सारखी कॅन्डल बनायला लागली. पुढच्या आठवड्यापासून काय होईल, आता सगळं स्मूथ चालायला लागेल. या आठवड्यात आपल्याला काय झालंय, थोडंसं डिस्टर्ब झालंय. त्यामुळे आपली सिस्टीम सुद्धा आपल्याला परफेक्ट पद्धतीने इथे लावता येत नाहीये. कारण अचानक काही होतंय. तर त्यामुळे आता पुढच्या आठवड्यापासून काय होऊ शकेल, आपल्याला सिस्टीम आपली व्यवस्थित वापरता येईल आणि मग चांगल्या प्रकारे लाईव्ह मार्केट मध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं विश्लेषण उपलब्ध करून देता येईल. या आठवड्यात थोडंसं ह्या सगळ्या गडबडीमुळे खूप जास्त विश्लेषण काही देता आलं नाही आणि आज तर तुम्ही बघू शकता निफ्टी 50 मध्ये काही विश्लेषणच नव्हतं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खाली साधारण 24,030 असेल, वर 24,060 असेल, 24,660 असेल, 24,630 ते 660, 30 पॉइंट मध्ये तुम्ही
बाय काय करणार आणि टार्गेट काय ठेवणार आणि स्टॉप लॉस काय ठेवणार हे शक्य होत नाही. तर त्यामुळे आज काही आपल्याला इथे फार मोठ्या गोष्टी करता आल्या नाहीत. पण उद्या कदाचित किंवा सोमवारपासून 100% आपल्याला काय होऊ शकेल, मग मार्केट आपल्याला नेहमीप्रमाणे चालताना बघायला मिळेल. तर माझ्या मते तुम्हाला निफ्टी 50चं पूर्ण विश्लेषण लक्षात आलं असेल. आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं, या गोष्टी तुमच्या चांगल्याच लक्षात आल्या असतील. आता सगळ्यात महत्त्वाचं बँक निफ्टीचा चार्ट आहे आज. बँक निफ्टीमध्ये आपण काय सांगितलं होतं? बँक निफ्टीमध्ये पण मी तुम्हाला ही ट्रेंड लाईन काढून दिली होती. खालच्या बाजूला ही ट्रेंड लाईन होती. वरच्या बाजूला ही ट्रेंड लाईन होती आणि काय सांगितलं होतं? ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, समजा वरच्या बाजूनं आलं, तर थोडं वर जाईल, लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि त्यानंतर वर जाईल. तर बँक निफ्टीमध्ये मात्र तसं घडलंय. पण हे फक्त टेक्निकल एनालिसिस नुसार मी तुम्हाला सांगितलं होतं. आपण जी ॲस्ट्रोची सिस्टीम लावतो, ती अजूनही ह्याच्यामध्ये व्यवस्थित लागत नाहीये. तर त्यामुळे मी आज तुम्हाला बँक निफ्टीचे सुद्धा आज सुद्धा तुम्हाला याच्यात काही अपडेट दिले नाहीत. मात्र ते उद्यापासून किंवा फार फार तर सोमवारपासून तर 100% ते अपडेट तुम्हाला पुन्हा एकदा प्लॅटिनम मेंबर्सना मिळायला सुरुवात होईल. आता इथे काय झालं, इथे वर गेलं. मी सांगतानाच आधी सांगितलं होतं, की ह्या आसपास म्हणजे 57,900 पासून 58,000 पर्यंत ह्या एरियामध्ये रेझिस्टन्स घेतला जाऊ शकतो. बघा किंमत तिथपर्यंत आली, खाली गेली. लेवल टेस्ट करायला आली. परत इथे गेली, त्याच एरियात आली, खाली आलं. परत त्याच एरियात आली, खाली आलं. आणि मग शेवटी तुम्हाला अल्टिमेटली त्याच्यावर टिकताना आपल्याला किंमत बघायला मिळाली आहे. म्हणजे आता काय झालंय, हा जो रेझिस्टन्स होता, हा रेझिस्टन्स आता इथनं संपलेला आहे. या रेझिस्टन्सचं आता फार महत्त्व राहिलेलं नाही. आता आपल्याला हा जो रेझिस्टन्स आहे म्हणजे 4 तारखेला जे ओपनिंग नंतर सेलिंग आलंय, तिथेच बघा आज बरोबर रेझिस्टन्स घेतोय. म्हणजे हे जर तुम्ही असं लक्षात ठेवलत, की पूर्वी ज्या ठिकाणून एक मोठी रेड कॅन्डल बनली होती, तो रेझिस्टन्स असतो. ती लेवल सहजासहजी लगेच ब्रेक होत नाही आणि ब्रेक व्हायची असेल तर ती गॅप अप न होते. बरोबर? म्हणजे उद्या काय होऊ शकतं, गॅप अप ओपन होऊ शकतं जर ह्याच्या वर टिकणार असेल तर. पण उद्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, की 58,068 च्या आसपास म्हणजे ही लेवल आहे. 68 पकडा, 65 पकडा, 70 पकडा. तुम्ही राउंड फिगरनं काही समजा, पण 58,068 च्या आसपास ही लेवल आहे आणि वरची लेवल आहे 58,248 च्या आसपास. ही 250 पकडा आणि ही 58,070 पकडा. तर हा जो एरिया आहे, हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. त्यामुळे उद्या सुद्धा आपल्याला हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम करेल. आज सुद्धा आपल्याला त्याच्या खालच्या लेवलला हे करता आलं. उद्या थोडंसं वर जाऊ शकेल. एकदा दोनदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि ज्यावेळेला ही लेवल पूर्ण ब्रेक होईल किंवा डायरेक्ट गॅप अप ओपन होईल, थोडंसं एकदा ह्या एरियात येईल आणि मग वर जाईल. असं जर झालं, तर मग आपल्याला ही तेजी आणखीन मोठी होताना बघायला मिळू शकते. नाहीतर ह्या एरियामध्ये रेझिस्टन्स घेऊन किंमत काय होऊ शकते, खाली येण्याची शक्यता मला जास्त वाटतेय. इथेच कुठेतरी रेझिस्टन्स घेईल आणि किंमत खाली येऊ शकेल. फार फार तर काय होईल, आत्ता 58,060-70 पर्यंत गेली आहे. 58,100 पर्यंत जाईल. 58,120, 110, 120 ह्या लेवल पर्यंत जाईल आणि मग खाली येऊ शकेल. असं काहीतरी होऊ शकतं असं आत्ता आपल्याला वाटतंय. तर हे झालं निफ्टी 50 आणि बँक निफ्टीमध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं. इथे जर तुम्ही बघितलं तर खूप चांगली तेजी आपल्याला ह्या लेवल पासून ब्रेकआउट मिळाल्यानंतर खूप चांगली तेजी बघायला मिळाली. परफेक्ट रेझिस्टन्स झोनला येऊन अडकलेली किंमत बघायला मिळाली. म्हणजे टेक्निकली किंमत आपल्याला ह्या सर्व टेक्निकल पॅरामीटर्सला पाळताना अजून तरी बघायला मिळतेय. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मध्ये आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं. पुढे जाऊन आपण सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला युट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. आता तुम्ही आपल्या म्हणजे YouTubeचं ॲप ओपन केलंत आणि त्याच्यावर आपला शेअर मार्केट मराठी हा YouTube चॅनल ओपन केलात, तर तुम्हाला सबस्क्राईब बटनच्या शेजारी आता जॉइन बटन दिसायला लागले. या जॉइन बटनची दोन कामं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ह्या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. हे झालं पहिलं काम. आणि दुसरं काम आहे, ह्या जॉइन बटनला क्लिक करून ह्या चॅनल मेंबरशिप विषयी माहिती घेऊ शकता. आपण जे 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेत. हे 4 ऑप्शन काय आहेत? त्याच्यामध्ये काय फॅसिलिटीज आहेत? या सर्व गोष्टी आपण तिथे बघू शकतो. आत्ता सध्या तुम्हाला सांगतोय आता शेवटचे 2-3 दिवसच कदाचित राहिलेत. आपल्याला हे रेट चालू आहेत. ऑगस्ट महिन्याच्या साधारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून हे रेट लागू होणार आहेत. कधीपासून होतील?
ते मी तुम्हाला सांगेनच. पण आत्ता सध्या काही दिवसांसाठी हे रेट लागू आहेत. जुने दर आहेत. तुम्हाला फॉर एक्झाम्पल आपल्यात सगळ्यात पॉप्युलर मेंबरशिप जी आहे ती गोल्ड मेंबरशिप आहे. तुम्हाला गोल्ड मेंबरशिप घ्यायची असेल तर आपण ₹199 इतक्या अत्यल्प दरामध्ये ही मेंबरशिप उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे तुम्ही एक ऑप्शनचा ट्रेड जरी घेतलात तर त्याचं 20-20, 40 किंवा 30-30, ₹60 ब्रोकरेज असतं आणि बाकीचे जे चार्जेस, टॅक्सेस असतात ते मिळून सुद्धा साधारण 100-125 पर्यंत आपल्याला एका वेळेचा ट्रेड पडू शकतो. पण इथे आपण अख्ख्या महिनाभर ₹199 मध्येच मार्केटचं अपडेट उपलब्ध करून देणार आहे. पुढच्या महिन्यापासून तुम्ही जर ह्या महिन्यात घेतली तर तुम्हाला ₹199 राहील. तुमचं जोपर्यंत ऑटोमॅटिक रिन्यूअल चालू राहील, तोपर्यंत तुम्हाला ₹199नच ती पडणार आहे. मात्र जर मध्येच एखाद्या वेळेला ब्रेक झालं, काही अडचण आली, एखाद्या दिवस गॅप पडला, तर मात्र पुढच्या महिन्यापासून किंवा जे सदस्य पुढच्या महिन्यापासूनच पुढच्या आठवड्यापासून घेतील, त्यांना ₹479च गोल्ड मेंबरशिपचा रेट पडेल. आता तो फक्त ₹199 आहे. तर त्यामुळे आता आपल्याला इथे काय करायचंय, ज्यांना कोणाला मेंबरशिप घ्यायची आहे, ॲट एक महिना घेऊन बघा. एखादा ट्रेड जरी तुम्हाला चांगला मिळाला पूर्ण महिन्याभरात, तरी सुद्धा तुमचे पैसे त्याच्यामध्ये वसूल होऊ शकतील आणि तुमचं विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीनं त्या महिन्याभरामध्ये होऊ शकेल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. अजूनही जर तुमच्या काही शंका असतील, तर त्यासाठी मी काय करतोय, माझा एक नंबर देतोय. ह्या नंबरवर फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधायचा आहे. लक्षात ठेवा, कॉल करू नका, कारण या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजला रिप्लाय दिले जातात. त्यामुळे तुमचं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी जी काही शंका असेल, प्रश्न असेल, ते तुम्ही काय करू शकता, ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे विचारू शकता. तुम्हाला शक्यतो लगेच किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत उत्तर देण्याचा प्रयत्न असणार आहे. तर त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही इथे विचारू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाणार आहे आणि राहिलेला आपला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय. सेन्सेक्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर कालचं जे क्लोजिंग होतं आणि ही जी ट्रेंड लाईन होती ह्याच्यामध्ये बरंच अंतर होतं. बरोबर. बाकीच्या इंडेक्समध्ये असं नव्हतं. तर इथे अंतर होतं. त्यामुळे काय झालं, गॅप अपच ओपन झालं. ह्या ट्रेंड लाईन जवळ ओपन झालं आणि तुम्ही इथे बघू शकता, अगदी ह्या कॅन्डलनं ब्रेकआउट म्हणजे 11 वाजेपर्यंत 9:15 वाजता मार्केट चालू झालेलं. 9:15 ते 10:15 पुढे परत अर्धा तास, पाऊण तास म्हणजे जवळ-जवळ पावणे 2 तास तुम्ही बघू शकता, की ह्या लेव्हलला आपली ही जी ट्रेंड लाईन आहे, याचा रिस्पेक्ट करत मार्केट राहिलेलं होतं. फायनली ब्रेकआउट दिला, परत किंमत खाली आली, परत वर गेलं, परत खाली आलं आणि शेवटी वर जातीये. इथे थोडीशी मोठी कॅन्डल बनली आहे. आता इथे सुद्धा हा रेझिस्टन्स का घेतला गेला, त्याचं कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं. वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो झोन आहे, हा आपल्याला काय आहे, रेझिस्टन्स झोन आहे. खालच्या बाजूला जर तुम्ही इथे बघितलं तर 78,920 च्या आसपास ही लेवल आहे आणि वरच्या बाजूला बघितलं तर 79,055 च्या आसपास लेवल आहे. हा जो झोन आहे हा रेझिस्टन्स झोन आहे आणि त्यामुळे काय झालं, आज तुम्ही बघू शकता, सकाळीच एकदा इथे अटेम्प्ट झाला, किंमत खाली आली. परत एकदा अटेम्प्ट झाला, किंमत खाली आली. परत एकदा अटेम्प्ट झाला, किंमत आता ह्या एरियामध्ये येऊन क्लोज झालेली आहे. त्यामुळे इथे सुद्धा बघितलं तर निफ्टी प्रमाणेच तुम्हाला दिसू शकतं, साइडवेज मुवमेंट झाली आहे. आज फार मोठी ह्याच्यामध्ये संधी नव्हती की ज्याचा आपल्याला उपयोग करता आला असता. तर हे झालं तिन्ही इंडेक्स मध्ये आज काय झालं. उद्या काय होऊ शकतं सेन्सेक्स मध्ये ते आता आपल्याला बघायचं आहे. जर उद्या सेन्सेक्स मध्ये गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं, तर 79,055च्या वर टिकल्यानंतर आपल्याला चांगली तेजी बघायला मिळू शकते. मात्र जर किंमत इथून खाली येणार असेल तर एम पॅटर्न बनल्यानंतर मंदी सुद्धा बघायला मिळू शकते. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. तर माझ्या मते आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक आणि एक चांगलं कमेंट हेच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल
तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.